नमस्कार, मी दिनेश भोगले. पण हा अत्यंत खरा प्रकार आहे घडलेला, तो आज मी तुमच्या समोर सांगतो. आपण कदाचित मूवी पण बघितला असेल, एक पिक्चर आलेला मध्यंतरी, मुंजा. हा मुंजा काय असतो, ज्यांनी हा मुंजा चित्रपट बघितला असेल त्यांना याची कल्पना आली असेल. श्रापित है वो जगह और वो पेड़ भी जहां मुंजा की अस्थियां गड़ी हैं. मुंजा कशा प्रकारे बनतात, किसी मुन्नी से वो शादी करना चाहता था, मुंजा कोण बनतात, पर उससे पहले ही उसकी मौत हो गई. मुंजा कुठे राहतात, उसी दिन से इंतजार में है वो अपने वंशज के. ते काय करतात, वो मुक्त होगा और पूरी करेगा ते अपनी कोणाला झपाटतात. या गोष्टी तुम्ही जर मुंजा पिक्चर मध्ये बघितल्या असतील तर तुम्हाला त्याची कल्पना येत असेल. सनसेट के टाइम पे आता है, तुझे नहीं दिखेगा, सिर्फ मुझे दिखता है. क्या चाहिए उसे? उसको शादी करने का है किसी मुन्नी से. असाच प्रकार माझ्या मित्राच्या मिसेस बरोबर झाला. त्याच्या मिसेसला कधी लागला होता आम्हाला देखील कल्पना नाही. आम्ही सोबतच राहायचो. सगळं काय व्यवस्थित चाललं होतं आणि त्याचं लग्न झालं आणि सगळी गडबड झाली. इतका तो माझा मित्र आनंदात होता त्याच्या लाईफ मध्ये की जिच्याबरोबर लग्न होते तो प्रेम विवाह होता. अगदी लहानपणापासून, म्हणजे त्या मुलीच्या लहानपणापासून त्या दोघांचं एक दुसऱ्यावरती प्रेम, सगळं काही चांगलं होतं. आणि लग्न होताच क्षणी सगळं काही बिघडलं. बरेचसे देव झाले, बरेचसे बुवा बाबा झाले, सगळीकडे दाखवलं, पण काही ते त्या अंगातून जात नव्हतं. गडबड अशी व्हायची की माझा मित्र तिच्या जवळ जरी जाऊन बसला तिच्याबरोबर बोलायला तरी तो प्रकार चालू व्हायचा. म्हणजे असं होतं ना की हा नवरा म्हणून तिच्या जवळ जाऊच नये, अशा प्रकारचा सीन चालू झाला तिथे. ते बुवा बाबा वगैरे सगळं होत होतं. इकडे तिकडे विलास चालू होते. एक विलास करण्यासाठी मी, माझ्यासोबत अजून कोणतरी होतं, ते आम्ही परेलला गेलो. बघा इथे अतिशय भयंकर प्रकार आहे. आपण म्हणतो या गोष्टी नसतात, हो काही नाहीये, पण जिथे घडलेले आहेत ना आणि जिथे आय विटनेस आहेत ना तिथे त्यांना कळून चुकते की अरे बाबा हे असं कसं होऊ शकते, हे कसं शक्य आहे की ज्या मुलीला तुम्ही एका हाताने पकडलात ना तर ती हालू नाही शकत, ती मुलगी 10 जणांना उचलून फेकते. आणि आम्ही माहीमच्या त्या कोळीवाड्याच्या गल्लीतून परेलवरून त्या बाबाला आमच्या सोबत आणत होतो. तर आम्ही गल्ल्यांमधून येतोय, त्या चाळींमधून येतोय आम्ही, कोळीवाड्याच्या ते तिकडच्या माहीमच्या खाडीच्या नजदीक जवळच आहे ती. आणि ते शक्यच नाही की ती मुलगी आम्हाला बघू शकेल. आणि ती मुलगी आवाज देते आतून, ते बघा ते तिथे येत आहेत. आणि आम्हाला बाहेर तिकडे त्या गल्लीमध्ये ऐकायला येते, ती एवढ्या जोरात बोलते की ते बघा ते येत आहेत, ते आले, मी सगळ्यांना मारेन, मी सगळ्यांना मारेन, ते बघा ते आले.
आम्ही जशा गल्लीच्या इथून त्या रूमच्या त्यांच्या त्या चाळीतल्या रूमच्या जवळपास येतोय तर ती म्हणते ते बघा ते आले, आणि ती बेडवरती आडवी पडली आहे, तिला 4 जणांनी पकडले आणि ती म्हणते ते बघा ते आले. आम्ही ज्यावेळेला त्या गल्लीमध्ये चालत होतो त्यावेळेला ती बोलत होती ते बघा ते येत आहेत. कसं काय शक्य? एका मुलीला 4 जणांनी पकडलंय ताकद लावून, बेडवरती ती आडवी आहे, तिच्यावरती 4 माणसं दाब देत आहेत, तिला पकडून ठेवतायत, ती म्हणते ते बघा ते येत आहेत गल्लीतून, ते बघा ते आले. आजही आम्हाला माहिती नाहीये की तो प्रकार खरंच थांबला आहे की त्या प्रकाराने काही वेगळं रूप घेतलेलं आहे. पण आज त्यांचा संसार चांगला आहे. आज दिवस बऱ्यापैकी चाललेले आहे. म्हणजे जवळजवळ त्या माझ्या मित्राने लग्न झाल्यापासून 7 ते 8 वर्ष इतकी भयभीत होऊन काढली की त्याच्यासोबत कुठल्या सेकंडला कुठल्या क्षणाला काय होईल ह्याची तोच खात्री देऊ शकत नव्हता. अगदी माझा मित्र म्हणजे माझा तो जवळजवळ भाऊच. आम्हालाही विचार करून झोप नाही लागायची की त्याच्यासोबत काय होईल काय नाही होईल ह्याचा आम्ही आमचा संपूर्ण परिवार विचार करत बसायचो घरामध्ये. कारण की तो लग्न होऊन बाजूला झालेला होता, तो दुसरीकडे राहत होता. पण तो राहत असताना त्याच्यासोबत काय होईल ह्याचा विचार आम्हाला करून आम्हाला भीती वाटायची. म्हणजे पिक्चर मध्ये थोडीशी अतिशयोक्ती असते की ते काय वेगवेगळे प्रकार भिंतींवरून चालणं हे ते सगळे, पण त्यातल्या अर्ध्या गोष्टी जरी खऱ्या मानल्या तर ते डोळे फिरवणे, ते दात चावणं, ते दात दाखवणं आणि विचित्र प्रकार, म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत, तुम्ही मानू नाही शकत की अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतात. बरं, आम्ही गोष्टी घरामध्ये बोलायला घाबरायचो त्या व्यक्तीबद्दल, त्या मुलीबद्दल, कारण की जे आम्ही घरात बोलायचो ते तिला कळायचं. मग त्याने तर एकदा आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीच विचार करू नका बाबा हिच्याबद्दल, कारण की जे तुम्ही तिथे बोलताय ना ते तिला इथे कळते, ती इथे बोलते. आणि आम्ही ज्या वेळेला त्याला सांगायचो की आम्ही हेच बोलत होतो, आम्ही हेच बोलत होतो, अरे हा तुम्ही तिथे बोलत होतात ना ते इथे कळते तिला. मी आयुष्यामध्ये मुंजा हा प्रकार हा जो होता ना, आहे काय आहे आता कशा कंडिशन मध्ये आहे मला काही नाही माहिती. म्हणजे आज तरी मला ते सगळं प्रकार शांत दिसतो, पण तो नेमका जातो का, काय होते त्याचं ह्याचं मला काही एक माहिती नाही. पण आम्ही असा प्रकार या मुंज्याचा या डोळ्यांनी स्वतः पाहिलाय, अनुभवलाय. आणि मी एकट्याने नाही तर आमच्या संपूर्ण परिवाराने आणि जेवढे त्याच्यासोबत होते त्या सगळ्यांना, अगदी ते सगळे घाबरायचे त्या मुलीबद्दल बोलायला, कारण की त्या क्षणामध्ये तिला सगळं माहिती असायचं की आम्ही काय बोलतोय काय नाही बोलतोय. आजही देव करो हा पॉडकास्ट आहे, हा जो विषय आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. बस पुढच्या वेळेला अशाच प्रकारे अजून काही विषय तुमच्या समोर घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.